श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त। अध्याय 36। या अध्यायाची फलश्रुती साप आणि विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल। श्री गणेशाय नमः। जय शजी भक्त तारका, मम पूर्वजा ज्ञानार्का, नरहरी नामे पुण्यश्लोका। पुढे ग्रंथ बोलवी। मागील अध्यायी कथन रेवणनाथा ते अत्रिनंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनाथ चित्ते केला असे। केला तरी प्रतापवंत, तरी सरस्वती विप्राचा अभिप्राय हेत चित्ती धरुणी कैलासात रेवणनाथ गेला असे। तरी आता पुढे श्रोती परिसवे आवाहना ग्रंथ अर्थे। रेवणनाथ कैलासाप्रती कैलासद्वारी प्रकटला, दिसे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर, की सहस्र चपलांचा एक भार अंग कांती मिरवत असे। ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारी येता भोज, तव शिवगण विजयध्वज रक्षणास्ती द्वारात। त्यांनी पाहुणी योगमूर्ती हटकोनी उभा केला क्षिती। म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती, जाता कोठे महाराजा। एरू म्हणे रेवणनाथ नाम असे या देहाते, विजय करणे भव भेटीते आम्हा जाणे आहे की। एरू म्हणते कवण कार्ये आम्हा लागी शीघ्र सांगावे। नाथ म्हणे विप्रतने सत्य चोरीला शिवाने, तरी तयासी शिक्षा करून येऊनी जाईन विप्रनंदन। ऐसा ऐकता शिवगण परमचित्ती क्षोभले, म्हणती बाबा बोलसी वचन यात आम्हाचे आले समजन। तुमचा गुरु गंधर्व जाण आम्हा लागी वाटतो, परी गंधर्वाचा संस्कार पाहू आला वाक्प्रहार। तरी तो येथेची करावा आदर, फिर माघारा येथोणी। ऐसे बोलती शिवगण त्यासी, परमकोप चढला त्यांचे मानसी। म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हा दावितो, अरे तुम्ही गंधर्वा समान फिरो नका राणोराण। ऐसे म्हणून करे भक्तिबंधन भस्मचिमुटी कवळिली, स्पर्श अस्त्र जपणी होती फेकिता झाला भस्मचिमुटी। तेने द्वारपाळ महिपाटी खिळवणिया राहिले, एक सहस्त्र 3 शत गण महिते केले व्यक्त। उचलू जाता स्वपदाते महिपदाते सोडीना, पद महिपासून कदा न सुटती। म्हणून हस्त धरुणी काढू जाती, तेने महिते व्यक्त होती उभय हस्त गणांते। ऐसे एक सहस्त्र 3 शत ओणवे केले मही व्यक्त। मग सर्वा लागे बोलेनाथ कोण गंधर्व सांगारे। ऐसे विपरीत करणी प्रविष्ट होता त्या शिवगणी, हा वृत्तांत सकळ शिवभुवनी शिवा लागी समजला। कैलासवासी शिवाचे गण त्यांनी विपर्यास पाहून परम भयभीत चित्ती होऊन शिवा लागे दर्शविती। उभे राहुणी शिवानिकट म्हणती महाराज निळकंठ, एक मानव सुभट ग्रामद्वारी पातल आहे। तेने एक सहस्त्र 3 शत द्वारगण केले मही व्यक्त। कर चरण दोन्ही ओणवे समस्त आरंभती महाराजा। ऐसे ऐकुणे शिवे मात कल्पांत भैरवा आज्ञापीत। म्हणे कोण आला इथं शिक्षा ते करारे। ऐसे ऐकता शिववचन अष्टय भैरव प्रलयाग्न, सवे घेऊनी शतकोटी गण ग्रामद्वारी पातले। तव ते एक सहस्त्र 3 शत भैरवी पाहिले मही व्यक्त। मग परम कोपोणी पिनाक हात शरभय्या योजिती ते नाथे चपळपणी पाहून पुन्हा शस्त्र अस्त्रांचे संधान। तीव्र कल्पणी शतकोटी गण तयांसी तेथ खिळेले। अष्टभैरव प्रताप दर्प कदा न गणिती अस्त्र प्रताप, टणकारुणी शरचा तीव्र अस्त्रे योजिती। एक योजिती वातास्त्र प्रबळ, एक योजिती प्रलयानळ, एकी नागास्त्र परम विशाळ विषधारा योजिले। एकी धूम्रास्त्र योजिले कठीण, एकी वासव शक्ती केली निर्माण। एकी भ्रम शापवचन शापादपी योजिले ते, एके वज्रास्त्र योजिले सबळ। जे सकळ अस्त्र असे अतुळ, वीर भैरव तो साधनी चपळ। विभक्त अस्त्र निर्मित असे, ऐसे योजने सायक मुष्टी शर सोडिते झाले जेती। मग अस्त्रांचे प्रताप कोटी अंबराते मिरवले, ते पाहुण्या रेवणनाथे भस्मचिमुटे कळून हाते। एकदाची उत्तीर्ण अष्ट अस्त्राते, मुखे करुणी जपिनला। वातास्त्रावरी पर्वतास्त्र, अग्नि अस्त्रावरी जलदास्त्र, नागास्त्रावरी खगेशास्त्र यापरी तो जल्पत असे। धूम्रास्त्रावरी आदित्य नामी, वासव शक्ती ते काळिका निर्मी। शापादपी ब्रह्मास्त्र घाणे, स्तवण अस्त्र त्यावोपी। वज्रास्त्रात्रे शक्रास्त्र जपण, विभक्तास्त्र केले निर्माण मोहन। अष्ट अस्त्रांचे निवारण, एकाचे वचन केले ते। असो अष्ट अस्त्रे जाऊन नाहीशी केली अंबरात जाण। परी ते अष्ट अस्त्रे उकलून भैरवांवरी पडियेली,
तेने अष्टभैरव झाले जर्जर. शिवा लागी सांगती हेर, हे महाराज उमावर भैरव क्षीण झाले ती. ते ऐकून शिवचित्ती सिद्ध गोसुत केला निगुती. आव्हानोनी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला. शक्र खडग शर सायक अंकुशाने डमरू देख. शंख नरकपाळ हस्ती एक नंदी वागदोर मिरवत असे. ऐसे बरे भूषण कामांतक तो शस्त्र संजून परमसंतापे उभा राहून बहुत्वरे धावला. ते पाहुणे रेवणनाथ चित्ती म्हणे युद्ध कासया बहुत. एकाचे अस्त्रे प्रतापवंत शिवा लागे करावे. जलपुणी अस्त्र वाताकर्षण फुकुणी देतस भस्म जलपुण. ते प्रविष्ट होता तीव्रपण शिवश्वासा आकर्षिला. तेने करुणी उमास्वामी विकळ झाला नंदीवरोणी. धीर न धर्वे मही लागोणी उलट होणिया पडियला. परम झाला गात्री विकळ शस्त्रे मुठीची सुटली सकळ. मुखी रुधिर लोटले तुंबळ सरिता पाठी मिरवले. अष्टभैरव अष्टशस्त्रे करून तेही पडले जर्जर होऊन. तीव्र प्रहारे मूर्छा येऊन महीवरती मिरवती. सकळ पडले शुद्धीरहित अष्ट अस्त्रे ती झाली गुप्त. परी गंधर्व हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला. मग ते परम तातडी करून विष्णुसिंही जाणविते खूण. परम अवस्थेची ऐकून कमलापती धाविंदला. मनोवेगा ते मागे टाकून शीघ्र पातला रमारमण. नाथा सन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळीत असे. हृदय कवळणी योगमूर्ती म्हणे महाराजा तपपती. कवन कारणे विक्षपचित्ती कोपानळ पेटला. एरी म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती विप्राच्या ग्रही प्रत्यक्ष. असता शिवे धाडून यक्ष पुत्र त्याचा मारिला. तरी त्या अभिप्राय करून आता घेईन शिवाचा प्राण. उपरी संजीवन अस्त्रे करून बाळ उठवीन तयाचे. नातरे रक्षणे असेल प्राण तरी सप्त बाळे द्या आणून. ऐसे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलत असे. म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी जीवा दशवक्त. तरी सप्तही जीव तुम्हा ते हस्तगत करिता मी. जीवदशा तुम्हा करिता अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण. ऐसे नाथे ऐकून वचन अवश्य म्हणे तया ते. मग वात प्रेरक अस्त्र जपुणी सावध केला शूल पाणी. उपरी विभक्त अस्त्र जपुणी गण सोडविले सकळीक. स्थितिमंत्र सुखवास सघन अष्टभैरवा लाविले भस्म. तेही झाले सुस्वरूप पूर्ण. अस्त्र प्रहारा वेगळे मग सकळ सावध होऊन प्रीती. नमिते झाले योगपती मग सप्त जीवदशा घेऊन हाती. बोळविला महाराजा व्यानास्त्रमुखी जपून. मही उतरला तपोधन शीघ्र विप्रग्रामी येऊन. सरस्वती विप्रा सांगत असे म्हणे बारे पुत्र कलेवर कुटी मेना समग्र. ऐसा ऐकता सरस्वती विप्र उखळे पुत्र वाहिला. कुटुने केला मेना समान मग समग्र भाग दिला आणून. मग तयाचे यथा विभाग करून सप्त पुतळे बनविले. सिद्ध पुतळे झाल्यावर संजीवनी प्रयोगी वागुत्तर. तेने सजीव झाले समग्र. जीवदशा प्रकटती अट्टहास करून रुदन करीती सप्तही नंदन. मग सरस्वती कांतेसी ओपून म्हणे पाळणा करी यांचे. मग द्वादश दिवसा पालखी घालून सप्तपुत्रांचे ठेविले नाम. एक सारंगीनाथ द्वितीया कारण जोगीबा नाम ठेविले. तृतीय बाळक निजानंद दीनानाथ. नयननाथ मिरवला चतुर्थ. यदुनाथ नामी पंचम समर्थ. षष्ठ निरंजन नामी मिरवला. सातवा महापुरुष गहिनीनाथ. असे सप्तपुरुष जगत विख्यात. पुढे 12 वर्षे रेवणनाथे अनुग्रहित केले ते. मग त्या सप्त शिष्या कारण सिद्ध केले विद्या ओपून. जगे मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत पै. मग तेथेची राहुणी योगपती सेवा घेतसे साता हाती. असो रेवणनाथ विटे प्रांती अद्यापपर्यंत नांदत असे. असो ऐसे कथेचे चांगुलपण जो नित्य करी श्रवण पठन. बाळमृतीचा दोष जाऊन पुत्रवान होईल की. बाळे होणी दोषे मरती तिने सुस्नात होणी कथेप्रती. मग बाळे तिची चेवली न जाती हे गोरक्ष बोलीला जाण पा. तरी ऐसी दोष निवारण कथा ऐकावी कामी काणे. या उपरी वट सिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी. पूर्वी सरस्वती ते उद्देशे करून ब्रह्मवीर्य ग्रहाते पडले खचून. सर्पिनी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समयी. मौळदंडी पडले रेत तवती पाहे अकस्मात. चित्ती म्हणे भक्ष मही ते. पडला आहे सुढाळ मग ते उचलून आणण पोटी.
साठविती झाली आपले पोटी, परी साठवल्या रेत शेवटी, गर्भवाढी लागला राहिला परी आस्तिकासी, समजून आले अंतरासी की ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी, प्राप्त झाले तयवेळी, झाले परी महासिद्ध, उद्रा येईल अवतार प्रसिद्ध, जो नवातील नारायण शुद्ध, सिद्धनाथ म्हणतील जो, ऐसे जाणूनी अस्तिक मुनी, पाहता झाला तक्षक नंदिनी, समीप तिथे पाचारुणी, बोलता झाला महाराजा, म्हणे माय वो ऐक वचन, तव तो भोग नव्हे दुर्बळवान, तुझ उदरी नारायण आविर्होत्र येतो गे, परी हे तू ते सांगावया कारण, पुढे आहे दुर्घट विघ्न, जनमेजय राजेयाने सर्पसत्र मांडिलेसे, सकळ ऋषींचा घेऊनी मेळ, मखकुंडी ठेविला प्रलयानळ, सर्प समिधा योजुनी सबळ, ऋषी मंत्र आव्हानिती, तरी माय वो सांगो किती, बहुफळ्यांची होईल आहुती, ते अवगमोणी माझे चित्ती, तुझ पाशी पातलो, तरी आता गर्भभरणी, स्वदेहाते बैसे आच्छादुनी, एरी म्हणे कवनास्थानी, राहू लपोणी महाराजा, ऐसे बोलता वागुत्तर, तो समीप देखता वटतरुवर, तोही जुनाट काष्ट पोखर, महिवरी मिरवतसे, ते पाहून या आस्तिक मुनी, म्हणे माय वो तक्षक नंदिनी, या वटपोखरात संचरोणी, प्राण आपला रक्षिपै, मग तक्षकात्मज बाळा रिघती झाली वटस्थळा, काष्टपोखरी तपोबेल्हाळा, गरोदरपण भोगीत असे, परी आस्तिके अचळ वज्रप्रयोगी, सिंचन तरु अंबुभागी, अचल करुणी तरुवेगी, हस्तिनापुरी चालिला, जाऊनी मखमंडपात, भेटूनी सकळ ऋषींचे गुप्त, तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत, निवेदिला तयांसी, म्हणे ब्रह्मवीर्य सनाथवंत, ते उदरी आहे नेमस्त, परी तो वटसिद्ध नागनाथ, प्रकट होईल महाराजा, ऐसे सांगतसे वर्तमान, जो नवातील आविर्होत्र नारायण, सर्पसत्री आपण, योजू नये तयांचे पै, ऐसे सांकल्य वर्तमान, ऐकुणी ऋषी तुकाविती मान, आपले हृदय शोध करून, अवश्य म्हणती तयाते, मग तक्षकात्मजा नाम पद्मिने, मंत्रप्रयोगी देती सोडूने, एरीकडे उरगी गर्भीने, नवमासा ते पुरलीसे, तिकडे सर्पसत्र झाले समाप्त, इकडे दिवस भरले नेमस्त, मग प्रकृती अंड होऊनी उदित, प्रसूत झाली पद्मिनी, असो वट वृक्ष पोखरात, अंड राहिले दिवस भूत, आविर्होत्र नारायण त्यात, ईश्वर सत्ते संचरला, दिवसेंदिवस अंडात, वाढी लागलेसे जीववंत, देह होता सामर्थ्यवंत, भग्न झाले अंड ते, मग त्या तळवट पोखरात, बाळरुदन करी अत्यंत, निढळवाणी कोणी त्या ते, रक्षणाते नसेची, जैशी जळातील जळ मासोळी, उड्डाण घेता पडे वेगळी, मग ती अत्यंत चित्ती तळमळी, तैसे झाले बाळका, अट्टहासे करतसे रुदन, ते पातला सुची ब्राह्मण, गौड जाती अथर्वण, वेदभूषणी मिरवतसे, कोशधर्म तयांचे नाम, आचारशील विद्यवान, सहा शास्त्री पारंगत पूर्ण, चतुर्वेद जाणता तो, अपर सूर्य तो सर्वज्ञान मूर्ती, परिदरिद्र प्रारब्ध गती, तेने करुणी संसार क्षिती, परमचित्ती विठला बरी पत्रावळी कारण, पाहता झाला वटस्थान, पत्रे तोडावी हे मणी इच्छून, तया निकटी पातलासे, निकट येता तया तरु तळवटी, बाळ रडते कर्णपुटी, ऐकुणी चौकडे फिरवी दृष्टी, तो काही दिसेना, मनात होय साशंकित, म्हणे बाळ रुदन कोटे होत, स्वर्गीचे सुरवर त्याते पाहात, बोलते झाले तयाते, म्हणते कोशधर्मा सुशिळ ऐक, या वटतरुत आहे बाळक, तरी त्या माणूस तू पाईक, दृष्टी गोचर नव्हेसी, तरी प्रज्ञावंत ऐक वचन, तू ते माणूस काढून, आपल्या ग्रहासी ते नेऊन, संगोपन करी त्याचे, तव घरी येता ते बाळक, सुदैव दशेचा उगवेल अर्क, मग दरिद्रता सकळीक, जाईल नासुनी महाराजा, जैसे परिस अंग संगे करून, लोह जाती होय सुवर्ण, मग षडगुण ऐश्वर्य तया कारण, दृष्टी पडेना काळीमा, तेवी तो बाळग्रही नेता, सकळ हरेल व्यथा दरिद्रता, बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता, आविर्होत्र नारायण तो, ऐसे बोलणी साचोकार, सुरवरी पाठविला एक शर, तेने तरु तो महिवर, खंडोनिया पडी येला, तरुखंड होता त्वरित, तो कोशधर्म बाळ देखत, बालार्क किरणी तेज अद्भुत, नक्षत्रपती ते लाजविता, बाळ तेजस्वी मनोहर, अंबरी पाहते झाले सुरवर, मग सकळे घेऊन कुसुम भार, वर्षाव करती भावार्थे, देखताची पदपद्मा, सकळे जोडूने करयुग्मा, नमोनिया योगसद्मा, कोशधर्मा बोलती ते, म्हणती महाराजा सौभाग्यवंत, तू
तू एक आहेसी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ, तू ते प्राप्त झाला असे तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षेला गेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पाहुणी त्या नागवटी नाथ मिरविल योग्यांचा ऐसे करणी झाली येथ अति प्रेमे परम आनंदे आपुले धाम सेवणी कांते प्रती बोलत असे तवती कांता सुरादेवी परमप्राज्ञिक सुशीलमही धैर्य औदार्य सत्व पदवी लोकां माझी दावीत असे बाळ सत्यवतीने देखता म्हणे मजकडे त्या लावण्यवंता तव ते दृष्टी गोचर करिता बाळ अर्कासम दिसत असे मग हासोनी बोले कोशधर्मा म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा बाळ कोणाचे उगमा आणि नेते मज सांगा मज वाटते की बाळ नव्हे साररूपी यमपिता झाला आहे हे की ईश्वर सृष्टी पाहे तुझा चंद्र निर्मिला की विद्युलता सकळ लाजीरवण की मेघापरती लपवी स्वरूपानन म्हणून ईश्वर तेज हरुण तुम्हा हाती दिधले की नक्षत्राचा अपार मेळा नावडे ईश्वरा पृथक कपाळा म्हणून हे समुच्चय करुणी गोळा तुम्हा लागी ओपिले ऐसे म्हणून स्नेह भरित बाळ उचलून हृदयी लावित मग कोश धर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांते ते सुरादेवीने सकळ कथन सुरवर वाक्यांचे ऐकून परमपावणी समाधान पालखा घालोणी हलवीत हृदय कवटाईता बाळ पयाने दाटले कुचमंडळ पान्हावणी बाळमुख कमळ पयोधराग्नी प्रेरित असे मग ते बाळ घोटी व शिर जठराग्नीचा दाह उबार शांत ओणी शांतीपर बाळ मिरवे देहस्थ अति लालने स्नेहभरित मार्जन नाणोनी घातला पालखात नाम ठेवले वटसिद्ध नागनाथ ओव्या मंगले गातसे मग दिवसेंदिवस राहणी घन सिंचन करी मोह संजीवन सुरादेवीचे पंचप्राण निजांकुरी लवलवती मग ती पल्लवाकार हळदावी भक्तीपर परितीक्ष्ण कटु व्यवहार स्वप्ना माझी दिसेना जैसे तमारीचे गावी नांदू न शके तमाची पदवी की कामधेनुचे कासे ठाई क्षुधा नळे पिढीजेना तेवी सुरादेवीचे अंतकरण कदान दर्शवी भिन्न दर्शन परम मोहे गेली वेष्टोन पाषाण जेवी शेवाळी असो ऐसे सुखस्थित बाळा लोटले दिवस बहुत सप्तवर्षी कोशसूत मौजी बंधनाचा मिरविला या उपरांती एके दिवशी सोडून या क्षेत्रकाशी नागनाथ सहज खेळावयासी भागीरथी ते पातला टळटळीत भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडतसे मनोहर अर्क जेवी दुसरा तो त्याची समय अकस्मात येता झाला अत्रिसूत येताची दृष्टी यथास्थित बाळावरी गेलीसे तो बाळ तेजस्वी अर्कणीती खेळत आहे स्वस्त गती बहु मुले बैसोणी पंगती लटकेची अन्न वाटीत असे मुले गड्या गड्या म्हणून धालो म्हणती सेवणी अन्न आता पुढे वाढणे वाढू नको आम्हासी परी तू त्याचे आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे म्हणत न घे त्याची विनंती करीत रसाळवाणी करून या ते पाहुणी अनसूया सूत पाहुणी म्हणे हास्य करीत चित्ती म्हणे लटक्या अन्ना ते मुले धालो म्हणताती तरी आता आपण संचरून मुलांलागी द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळ तनु धरून त्या माझी संचरला बाळ अंगणी उभा राहून म्हणे अतिता आला तुम्हा कारणे अन्न मागता उदरा कारणे तृप्त त्या ते करावे तव ती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवसून म्हणती आमचे मंडळात कोण आला असे आता खेळायवया कोणी दाटुणे पुढे येते कोणी शेला उगारती कोणी पाषाण घेते हाती जातोसे की मारू तुझं गडे हो ऐका वचन ऐसी मुले दाविती चिन्ह ते श्री नागनाथाचे पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वायता झाला स्वहस्ते म्हणे गडे हो ऐका वचन आपण बैसलो सेवन त्यात अतित आला जाण त्याची दौडू नये की पहा आपले घरी सांगे पिता विन्मुख कोणी न व्हा अतिता तैसाचे आपण भिक्षुक मागता आला आहे समयासी काढून अंगावरील चीर अंग पुसतसे आपले करी गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीत असे तरी अर्थिताचे करुणी पूजन पोटभरी घालावे अन्न प्रत्यक्ष नाथ करी धरून बाळे अंगणी बैसविला लटकेची कल्पनेचे करुणी जीवन
तया अतिता घालिता स्नान हस्तपादावरी फिरवून करिता क्षालन अंगाचे लटके मनाचे करुणी सुमन हार गुंफीला कल्पने करून तो अतिताचे गळा घालून लटका धूप दाविती भावपूर्वक लावणी नयन ऐक करीते पंचप्राण परी सहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करीती अतिताची मग लटिकेची पात्र पुढे ठेवून कल्पणी लटिके आणून वाढीती अन्न मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीती अतिताची नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न वारंवार नमस्कार करून अनेक वाढू म्हणतात ती ऐसे आदराचे सांगुलपण पाहून या अत्रिनंदन चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे हा उदार बुद्धी तृप्ती करून वर्तत आहे दातृत्वपणे हे तो पूर्वीचे योग दृष्टी करून योग्या वाचून घडेना सुशब्द आणि विवेक शांती विचरे जयाचे देहाप्रती परी पूर्वीचा योग भ्रष्ट गती योग्या वाचून घडेना स्नान आणि हरणी स्थिती याच कर्तवान बहुत युक्ती तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्या वाचून घडेना उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वांप्रती दुःख न देणे परांप्रती हे योग्या वाचून घडेना ऐसे चित्ती अवगमून शोधी त्यांचा पूर्वजन्म तो आविर्होत्र नारायण निज मानसी भासला मग कृपासिद्धी वरुणी युक्ती देता झाला तयाचे हाती जे जे वदे वाणी निश्चिंती ते ते पदार्थ मिरवावे मग परम होणी हर्षयुक्त म्हणते हा एक उदेला महिन्यात समीप बोलवणी त्याते हस्त धरी तयाचा उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलाते परितून सेवी सिद्धी अन्नाते कदा काळी बाळकारे नाथ आग्रह त्या वाढीत नाथ आग्रहे त्या वाढीत पर ते पात्र मिरवे अति अद्भुत ज्या पदार्थांचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पात्रावरी मग ते बाळे अज्ञानपणे साचोकारी करीती भोजन ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळता ती स्वनाम सांगुणी अत्रिनंदन चालता झाला पुसणी नाम येरीकडे पंक्ती बैसवून भोजन खेळ खेळती आपुलाले ग्रही जाऊन सेविते काही किंचित अन्न ते चाटी बोटी करून अन्न नासिती विखुरती ते येथे येथेच इच्छे समान सर्व पदार्थ षडसान्न मग ते ग्रहीचे कदन्न तुष्टपणी वाटले त्या जे ब्रह्मरूप रसा ते धाले आप पर सकळ विसरले ते माया द्वैत कांचींची बैसले लाळ घोटीत सेवा वया की हाटकत गट जडावासी नवरत्न कोंदन त्या भूषणासी ते काळी करुणी काचमण्यांसी स्पर्शित होतील चित्तांत की सुरंग रंगी धाम मंचकी कुसुम गंधा गरु सेविता थोरकी तो तेजुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की तन्याय मुले सकळ सेविते षडसांना ते अमळ तया ग्रहीचे कदन्न केवळ मिष्ट काही लागेना मग ते तयांचे तातमात ग्रही मुलांची पुसोणी यथार्थ तेही वदती प्रांजळवंत षड्रस खेळ अन्नाचा म्हणती तुम्ही दरिदेपणी सेविता कदन्न कांजी पाणी आम्ही नित्य सूर नदीवर जाऊन षड्रस अन्न सेवितो तव ते असत्य मानुनी चित्ती गुप्त विषय दुर्णी पाहती सरिता तिरी बैसोणी पंक्ती नागनाथ वाढीत असे मग ती चर्चा सर्वांग्रही प्रकट झाली सर्वदेही मग कोश धर्माचे सर्वही सुचविते अर्थाते म्हणती विप्रात वनंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसवून षडसान्न वाढीत असे आम्ही प्रत्यक्ष पाहुणी दृष्टी बोलतो तू ते वागवटी पात्रे विण उभय करपुटी इच्छान्न वाढीत असे नेनो केशी करीतो गती उगला हात ठेवितो क्षिती पदार्थ विवरण वाचे प्रती होता पदार्थ मिरवत ऐसा एकोणी कोशधर्म आठवी केले सुरवरांचे वचन हे पुढे पाहुणे सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेल हा ऐसे कोण जाणून चित्ती म्हणे आश्चर्य द्यावे लोकांप्रती ऐसे कोणाचे या क्षिती घडून येत नसे की धिकार करुणे म्हणे तयांचा बाळविकारी असत्यवाचा एके दिवशी हस्तसुताचा धरुणे बैसवी अंकासनी घेऊन या मुखचुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन म्हणे बारे मुला कारणे भोजन घालीसे कैसे तू ऐसे पुसता कोळे करून तोही दाटला स्नेह करून तातासी म्हणे तुझं भोजन तैसेचे घालितो आता मी अंकिहुनी तत्काळ उठून क्षिती हस्त ठेवी पात्र म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्री दिसे अन्न कोश धर्म पाहत असे उपरी बहुधा प्रत्यक्षपणे तव ते पदार्थ दिसती नयनी
खाद्य उपजले ते पाहुणे मनी आश्चर्य मानिले। मग मान तुकावणे कोशधर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मज लागी सांगावे। यावरी म्हणे ताता ऐक आमचे खेळे आले बाळक तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो। तेने माझा हस्त धरून उगाची कान फुंकोन मौळी हस्त ठेवून वाढावया लाविले। परी ते पोर आमचे मिळी सहजरीती आले खेळी परी त्या पोरे करोणे रळे मारी नेम्या सकळांते उपरी मी त्या मुलांकारणे तोष विले मोठ्या गौरवाने। जैसे तुम्ही अतिता कारणे गौरवितसा महाराजा लटक मटक स्नान भोजन सारून त्यांचे पूजिले चरण नमस्कारुणी ते देखून बोळविला महाराजा। ऐसे एकूणे कोशधर्म आल्या अतिता धरुणी नेम बाळा हाती अतित पूजन करून तुष्ट चित्ते बोळवी। ऐसे पाहुणे विप्रने परम संतोषला दत्तात्रय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागे लाधला तेने करुणे सकळ क्षेत्रात कीर्ती वाढवी असंभावित महासिद्ध नारायणनाथ कित्येकाने आराधिला। मग शतानुशत सहस्र पंक्ती षड्रसन्य सेवडी जाती बहुतांची काय होती कनकधन वसना पावती ते। मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्ती वाणती जन प्रसिद्ध पंच विषया संतोषणी सिद्ध इच्छिले कामा फळत असे। मग अंगी आले शहाणपण देहाचे गेले अज्ञानपण। एके दिवशी ब्रह्मनंदन ताताजवळी बैसला ताताचे म्हणे महाराज मम हाते पुणे जगाची चोज तरी कवण्या अर्थी जगाचे काज कवण्या अर्थी फळत असे। दत्तात्रेय नामे बाळवेश बाळपणे भेटला आम्हास तरी कोण महापुरुष प्रतापी बळे आगळा। तात म्हणे तो दत्तात्रेय मुनी दत्त्रय देवांचा अवतार पुणे सुफळ प्रारब्धे गेला भेटोणे तुझ लागी पाडसा। नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटेल अत्रिनंदन हे सांगे मज लागून निवेदन करी महाराजा। या उपरी बोले कोशधर्म बाळा त्याची भेटी दुर्गम तो एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्रे हिंडत असे। कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापूर ऐसे हिंडता अनेक क्षेत्रे कोठे पाहते पाडसा। परी प्रारब्ध योगे करुणी भेटत असे दत्तात्रेय मुनी यत्न केल्या भेटी लागुणी आतुडे ना बाळका। जैसे कल्पतरू चिंतामणी निधी परिसर लावण्य खाणी बारे नातुडे यत्ने करुणी अवचटपणे मिळती तेची रीती अत्रिनंदन प्राप्त नवे यत्ने करून ऐसे सांगुणे कोशधर्म बाहेर गेला कार्यासी। एरीकडे नागनाथ हृदय आपले विचारित की ऐसा रवी सनाथवंत निज दृष्टीने पाहावा। तरी पांचाळेश्वरी मातापुरी जाऊन शोधावे कोल्हापुरी जेथे जेथे वास धरित्री तेथे तेथे शोधावे। मग पुसोणी मातेसी निघता झाला मुनी शोधासी मातापुरादी पांचाळेश्वरासी पाहू पातला कोल्हापुरी क्षेत्र कोल्हापुरी संचरून पुसता होया जनाकारणे की येथे तो अत्रिनंदन कोणे ठाई राहत असे। ऐसा ऐकून लोक हसती वेड लागले तुते म्हणती अवधूत येतसे क्षेत्राप्रती तो कोण्या प्रकट नव्हे रे कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मागोणे। ऐसे जनाचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देत असे म्हणे येथे भिक्षे कारणे येत आहे अत्रिनंदन तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे तया घडत नाही की। एरे म्हणते त्यासी भिक्षा मागावी कोल्हापुरासी या व्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी अन्न न सेवी मागोणे। अन्य क्षेत्री तया अन्न चित्तीनं वाटते सुढाळपण या सम कैसे ग्राम अन्न पुण्यक्षेत्र हे असे। ऐसे क्षेत्र पुण्य पावन जरी या गावी न मिळे अन्न तरी उपवास करी अत्रिनंदन परी अन्य क्षेत्री सेविना। अरे या गावीचे शाकपत्र मानित आहे परम पवित्र परी अन्य गावींचे पक्वान्न स्वतंत्र विटाळ परी मानित असे। जैसे एकपत्नी नरा कुरूप असेल जरीदारा तरी तीच भोगी व्यभिचारा। लावण्य लतिका आकळीला की विप्र करीचे कदन्न सोडून शूद्रांचे षडसन्न सेविल काय प्रसिद्ध ब्राह्मण म्हणे देवतांना वरीच तेवी दत्त क्षेत्र हे सोडून कदान पाहे अन्य ग्राम। ऐसे त्या जनाचे बोल ऐकून विचार करी मग नाथ चित्ती म्हण्या करोणी पाकाग्नी ग्रामात पेटून द्यावा अग्नी सकळ क्षेत्रा भोजन घालून पाठवावे ग्रही ग्रही।
मग तो स्वामी येता भिक्षेसी, कोठोनी अन्न वाढिती त्यासी, मग सहजची स्वकीर्तीसी आपणापासी येईल की. येईल परिसिद्ध अन्न, घेणार नाही भिक्षे लागून, हेची ओळखी जाणून कोण, पाय वंदावे तयाचे. अनेक माझे विचारुनी नाम, गेला आहे योगद्रुम, तरी तोही भेटल कृपे करून, नामाभिधान ऐकोणी. आणि मजही गेल्या सांगोनी जाण, की सेवू नको सिद्धान्न, आणि काते घाली भोजन, तुष्ट करावी शुद्धार्थी. ऐसे सांगुणे गेला मत, तो सेविनार नाही सिद्धानाते. ऐसा उपाय योजनी चित्तांत, लक्ष्मी देवळी संचरली. बेटुनी पुजारी यांची ओवरी एक राहावयासी, मागुणी घेत अतिप्रीतीसी, बंदोबस्ती नेटकी. परी तो पुजारी भक्तिवान, अंतित पूजा करून, नित्य पंक्तीसी घेऊन, भोजनाते सारीत असे. ऐसे लोटता काही दिवस, पाचारुणी पुजाऱ्यास, म्हणे माझे आहे मडास, ग्रामभोजन घालावे. परी तुम्ही साह्य होणी माते, खटपटीसह सारावे कृत्य. तव ते हसुनी बोले त्याते, फार बरे आहे जी. आम्ही खटपट करू सगन, ते तुम्हापासी कोठे अन्न, उगेची कैसे ग्रामभोजन, सबळ सामर्थ्य असावे. नाथ म्हणे ऐका वचन, सर्व सामग्री ठेविली करून, परी खटपटीचा अंगवन, कर्या कार्य सिद्ध हे. मग तो अवश्य म्हणून त्याते, बोले आमचे काय जाते, पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हासी. ऐसे बोलणे नाथा ते, पुजारी गेल्या स्वकार्याते. एरीकडे ओवरीत काय करी महाराजा, कोरड्या अन्नांचे घेऊन नाम, क्षितीच ठेवी करपद्म, तो धान्य राशी पर्वता समान. त्या धान्य बैसल्या ऐशा परी अपार राशी, निर्मिता झाला स्वकरेसी. गृध स्नेहादी साठवणासी, ओवरी माझी विराजवीत. मग येऊनी पूजाला ते सदनी, आणीला करी कवळूनी, ओवरी माझी शीघ्रगती नेऊनी, सिद्धाश्रम दाविला. यावरी आता पुढे कथन, अन्नछत्री इच्छे समान, श्री नागेंद्र सिद्ध करून, भेट घेईल दत्तांची. तरी ती कथा सुधाकर, पुढे सेवा श्रवणद्वारे. दुंडी सुत माधुसुरस, हरिकृपे सांगेल की. स्वस्ति श्री भक्ती कथासार, समस्त गोरख काव्य किमियागार, सदा परिसोद भाविक चतुर, षड त्रिशंतीत मध्ये गोढा. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.